नमस्कार माऊली. मला एका गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटत आलंय की मनुष्यावर संकट येतातच का? आपण जर प्रत्येक क्षणी प्रत्येक प्रसंगाला आपल्या जीवनाला आनंदी करण्यासाठी झटत असू तर त्यात गैर काय आहे? आणि हे ईश्वराला मान्य का नसावं बरं? त्याचं उत्तर मला सापडलंय ते असं की या सर्व सृष्टीमधल्या भावभावनांचं संतुलन राखण्यासाठी हे होतं. या सृष्टीमध्ये जर कोणी दुःखीच नसेल, सगळं काही अलबेल असेल तर कदाचित आपल्याला काही उद्दिष्ट राहणारच नाही आणि मग कसली रुखरुखही राहणार नाही. थोडक्यात दुःख हे सुख येण्याची नांदीच आहे असं म्हणायला हरकत नाही. दादा, कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? दादा, दादा, कोण आहात तुम्ही? इथं काय करताय? मी इथं काय करतोय? अरे हेच मी तुला विचारायला पाहिजे. बाबा कोण आहात तुम्ही? काय पोरी तेच तेच प्रश्न विचारते. ही वाहणारी हवा हिला विचारता का ती कुठं जाते, कशाला जाते? तुम्ही बी असंच समजायचं. सम्या या वनातली वाहणारी हवा आहे, जिला आतनं बाहेरनं हे समजा जंगल माहित आहे. वाटाड्या वाटाड्या म्हणतात मला. आडलेल्यांना मार्ग दावतो आणि त्यांचं डोळं उघडतो. म्हणजे तुम्ही इथंच असता? इथंच असन नाही तो कुठं बी असन. आत्ता तुमच्या समोर आहे आणि कवा धरणं तुमच्या मागावर आहे. जेव्हा तुम्हासनी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा वाटलं तुम्ही इथलं दिसत नाही, मग तुम्ही इथं का आला असं वाटून तुमच्या माग माग हिंडतो आहे. आता राहवलं नाही म्हणून आलो भेटाया. खरंय, आम्ही खूप लांबून आलोय. आम्हाला सोमा यांच्या घरी जायचंय. सोमा म्हणजे ती 7 पर्वत 7 नद्या पल्याड राहते ती. अरारारारा, पण त्यात लईच लांब आहे. अरे तुमच्या ह्या योगानं तुम्ही कधी पोहोचणार तिथं? आम्हाला देखील तीच काळजी. आम्ही तिच्यापर्यंत पोचू की नाही माहित नाही. हो तारा हाय माझ्याकडे समध्या काळजीचा. तुम्ही भली पोरं दिसता आणि आडल्याली बी, म्हणून या तुम्हासनी सहाय्य करणार. लई वर्ष झाली या रानात फिरता फिरता मला एक आड मार्ग सापडला होता. त्याच्यावरून चालत चालत मी निघालो आणि थेट कुठं पोचलो? त्याच नगरात जिथं आता तुम्हासनी जायचं आहे. या वनातली
समदे खाच खळ घे, आडवळण ठाव खाईत मला. आता आपल्याला त्याच मार्गानं जावं लागल, म्हणजे आपण वेळेवर पोचू. खरंच हे शक्य होईल? म्हणजे आम्ही त्यांच्याकडे पोचू? परंतु तुम्ही आमच्यासाठी. अरे बाप असता तर त्यानं लेकरांसाठी हे केलंच असतं नव्ह का? बर, आजची रात हेतच मुक्काम करा, विश्रांती घ्या. उद्या पहाट पहिल्या प्रहराला निघू आपण. निजा आता. पोटाला काही खाल्लं हाय का? आलं माझ्या ध्यानात. हे घ्या, खा, म्हणजे पोटाला बळ येईल जरा, आणि पाट चालाया बळ येईल. निवांत खावा आणि निजा आता, आणि विश्रांती घ्या. पाट लवकर जायचं है. हे बघा रे पोरांनो, आपण जर तुमच्या मार्गाने आलो असतो तर हित पोचाया आपल्याला लई वर्ष लागली असती. पण आपण आलो माझ्या आड मार्गानं आणि फक्त 3 मासात पोचलो बघा. खरंच अगदी देवासारखे धावून आलात. तुमचे आभार कसे मानायचे हेच कळत नाही. हे गप, माझ्या जागी तुझा बा हाय असं समज, आणि मला सांग आता मानशील वय आभार तुझ्या बापाचं? बाबा, आपण खरेच सोमा मावशीच्या नगरीत आलो आहोत का? म्हणजे त्यांचे इथेच घर आहे का? हे गप, तुला काही शंका आहे वय? अरे ही वाट दिसते नव्ह का समोर? तिच्यानं जायचं 400-500 पावलं पुढं, मग लागल एक पिंपळाचा पार, आणि त्या पाराच्या समोर एक छोटस पण लई शांत घर लागल. तिथंच राहती बघा तुमची सोमा मावशी. बाबा, तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. नाही, ते नाही जमायचं. अगं काही सोबती या हदपर्यंतच असत्यात. आता तुम्ही जावा तुमच्या मार्गानं आणि मी जातो आपल्या वनातल्या मार्गानं. नशिबात असल तर होईल भेट पुन्हा कधी. बरं. हे पाया पडायचं नाही. चला चला म्हणतो या नावा. हे काय, आम्ही परत आलो, परंतु आमच्या स्वागतासाठी घरातील कुणीच कसे आले नाही. वहिनी, अगं बाहेर तरी येऊन बघ एकदा. गुणवंती, हे आले देखील? माझ्या कानांवर विश्वास बसत नाही. हो हो, आलेच. थांबा, आत येऊ नका हा. मला तुमची दृष्ट काढू द्या. आलेच.
अहिल्ये, अगं हा भाकर तुकडा कोणाची दृष्ट काढावयाची आहे? काही नाही, सारे मनाचे खेळ. जे मनी वसे ते स्वप्ने दिसे. तू जरी त्यांच्या सोबत गेली नसलीस तरी प्रत्येक क्षणी तुला केवळ त्यांचीच आठवण येत आहे. हे आम्ही जाणतो. यात चूक अशी काहीच नाही. आमची देखील अवस्था तीच झालेली आहे. हो ना, द्वारी कुणाचीही अवचित चाहूल लागली तर असे वाटते आपली पुत्री त्या सोमासा आली असेल. काळजी इतकीच वाटते. इतका काळ लोटला, आता त्यांची प्रतीक्षा करण्याची सवय होऊ नये इतकंच. मला देखील तीच काळजी वाटते आहे. अहो, म्हणता म्हणता बराच काळ लोटून गेला, अद्याप कुणाचं काहीच निरोप नाही, कसलीही वार्ता नाही, कुणाविषयी काही समजले देखील नाही. कधी कधी असा विचार मनात येतो, त्यांचा शोध घेण्यास आपणच जावे. काळजीचे रूपांतर जेव्हा भयात होऊ लागते तेव्हा मन सैरभैर होऊ लागते. मनात नको नको ते विचार येऊ लागतात. मन चिंती ते वैरी न चिंती. माते, हे सर्व ठीक असतील ना? अगं, तू असं घाबरून कसं चालेल? काही काळापूर्वी तूच आम्हाला धीर दिला होतास आणि तूच असं अवसान गाळलंस तर मग आम्ही कुणाकडे बघायचं? नाही पुत्री, नाही. ईश्वर इतका निष्ठुर नाहीये. तो आपल्या सगळ्यांची परीक्षा बघत आहे. आपण असे पराभूत व्हायचे नाही. आपला निग्रह सोडायचा नाही. मनोभावे नित्यकर्म करत राहायचे. सत्य आहे पिताश्री, मी केवळ अधीर झाले होते आणि म्हणून शंका व्यक्त केली. साहजिकच होते. परंतु लक्षात ठेव, आजवर आपण कुणाचेही आहित केलेले नाही. तो परमेश्वर देखील आपले आहित करणार नाही. तो इतका निष्ठुर नाहीये. तो सदैव आपल्या पाठीशीच उभा आहे. हो ना, अगदी माझ्या मनातलं बोललात. देव आपल्या पाठीशी आहेच. तो आपले दुःख जाणतो आणि यशाचा मार्गही तोच दाखवेल. काळजी करू नकोस. चला, चल बा. दादा, आपल्याला वाटाड्यांनी ज्या घराबद्दल सांगितले ते हेच दिसते आहे. हो, मला देखील हेच वाटत आहे. पण आपल्याला समजणार कसे? घराबाहेर तर कोणी दिसत नाही. आपण जाऊन बघूयात का? हो. चला आण लवकर. थांबा थांबा. आणि हे बघ, मी सांगितलंय ते काम करून ठेव. अंगण झाडायचं आणि सारून ठेवायचं. काय? अंगण झाडायचं आणि सारून ठेवायचं, कळलं? नाही केलं तर बघ. हा, यांना विचारूया. हो हो, विचारा. नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? मी उदयकांत. हा माझा लहान बंधू प्रज्ञावंत आणि ही माझी बहीण गुणवंती. गोड आहे. हो, आमचे एक तुमच्याकडे काम होते. पण आता मला वेळ नाहीये. सोमा यांचे घर हेच आहे का? हो, पण तुम्हाला कशा चौकशा हव्यात? नाही, तसं नाही. आमचं त्यांच्याकडे छोटस काम होतं. तुमची कापडं धुवायची असली तर नंतर बघू मी आल्यावर. सर का आता? म्हणजे तुम्हीच सोमा आहात तर? हो, पण आता मला वेळ नाहीये, नंतर बघू. मावशी, आमचं अत्यंत महत्वाचं काम आहे. सांगितलं ना मला वेळ नाही, नंतर बघू. सर का? सर का? ऐका मावशी. हाय ग. अरे देवा, सरपंच संपलंय की. अहो अहो, ऐकलत का? सरपंच संपलंय. सरपंच घेऊन या, नाहीतर भाकर खायला मिळायची नाही. काय ग तुझी कटकट आहे? आणतो.
पण आज माझ्या वाटणीच्या 2 भाकऱ्या जास्त टाक. दादा, त्या येईपर्यंत तसंही आपल्याला काही काम नाही, पण त्या जाताना म्हणाल्या होत्या की अंगण झाडून आणि सारून ठेवा. तर आपण ते काम गुपचूप केलं तर? हो चालेल. म्हणजे ते आलं की त्यांना बरं वाटेल. ठीक आहे. हे ईश्वरा, हे करुणा करा. तूच आमची प्रार्थना ऐकू शकतोस. आमचा आशीर्वाद त्या तिघांच्या पर्यंत तूच पोचव आणि त्यांना सांग, आम्ही डोळ्यात तेल घालून त्यांची प्रतीक्षा करत आहोत. हे प्रभू, तुझी कृपा त्यांच्यावर असू दे. त्यांच्या प्रयत्नांना यश दे देवा. देवा, आमच्या हातून काही चुकीचे घडले असेल तर त्याचा दंड तू आम्हाच दे, परंतु त्याचा त्यांच्यावर कसलाही अशुभ परिणाम होऊन देऊ नकोस. आमचे पुण्य देखील त्यांना लाभू दे. देवा, माझे पुत्र आणि पुत्री ज्या कार्यासाठी गेले आहेत त्यात त्यांना यश दे आणि त्या सोमा नामक स्त्री सोबत ते सुखरूप परत येऊ दे. मिळाला, मिळाला. परमेश्वराचा कौल मिळाला. ते तिघेही सुखरूप आहेत. आता आपली चिंता मिटली. परमेश्वर, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. माऊली, विरह विरह ही अत्यंत क्रूर भावना आहे. आपल्या प्रियजनांच्या पासून लांब जाण्याची ही भावना किती क्लेशदायक आहे. परंतु दुर्दैवानं परस्पर वितुष्टामुळे हा विरह येतो आणि आपल्या जीवनाचा अंत अशा काही प्राणघातक गोष्टींनी होतो की आपला देखील नाईलाज असतो. तेव्हा अशा नाजूक प्रसंगी आपलं एक दायित्व ठरतं की आहे त्या परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करायचा आणि प्रभू चरणी लीन व्हायचं.